मोगाचं येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. क्रिसमसाचे फाटभुंयेर गोंयांत चोख पुलीस बंदोबस्त. सनबर्नाचे सुवातेर क्रायम ब्रांच, एंटी नार्कोटिक्स, लोकल पुलीस आनी फॉरेन्सिक टीमी तैनात, सांगले उत्तर गोंयचो एसपी निधीन वाल्सनान. कासवाचे गतीन चलिल्लो दिवचलचो बस स्टँड आता धांवतलो सोश्याचे गतीन. 8 म्हयन्या भितर जातलो 16.5 कोटीचो स्टँड पूर्ण, सांगले दिवचलच्या आमदारान. हवामान सुके उरपाची शक्यताय. कांय कडेन कमी चड प्रमाणात पडटले धुके आनी दव. हवामान विभागाचो अदमास. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. दिवचलच्या नव्या बस स्टँडाचे काम 2 वर्सां पयलीं सुरू जाल्ले, पूण कासवाचे गतीन ते चल्ला, लोकांक गैरसोयी निर्माण करत. ह्या बस स्टँडाक खंय 16.5 कोटी खर्च करतले. हुमकळत उरिल्ले हे काम 8 म्हयन्या भितर पुराय जातले. थळावो आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटयेन उतर दिला. नगराध्यक्ष, जीएसआयडीसीचे अधिकारी आणि केटीसी हांचे वांगडा बस स्टँड बांदपाच्या कामाची आमदारान पळोवणी केली. नव्या बस स्टँडाचे काम 2 वर्सां पयलीं सुरू जाल्ले. हे काम येता त्या 8 म्हयन्यांनी पुराय जातले अशें उतर आता थळाव्या आमदारान दिला. पळयात पुराय बातमी. इन्स्पेक्शन केले. म्हज्या बरोबर आमचो चेअरपर्सन आशिल्लो कुंदन फळारी, आमची कावन्सिलर आशिल्ली अपर्णा पुगेरी, आमचो हाचो कदंबाचो MD आशिल्लो घाटे आशिल्लो, ह्यो प्रोजेक्ट इंजिनियर आशिल्लो गांवस, आनी डेप्युटी डायरेक्टर RTOचो डेप्युटी डायरेक्टर आशिल्लो, डेप्युटी डायरेक्टर राजेश नायक आशिल्लो. आज आमी जे हे इन्स्पेक्शन जे केलां ते सगळें काम कशें चलता ते पळोवच्या खातीर काम केल्लें आसा. सद्या ग्राउंड आनी फर्स्ट फ्लोर जाल्लो आसा आनी सेकंड फ्लोर जावपाचो आसा. आनी फक्त कितें आसा हांगा जे फॅसिलिटीज आसात ते आमकां एकच खाटांतले 2 इश्यूज आमकां खात्यातली. एक पार्किंगेचो आनी सेकंड जे RTO ऑफिस दवरला ते सेकंड फ्लोर, आनी फर्स्ट फ्लोरार तांच्यांनी कॉन्फरन्स रूम, ड्रायव्हर्स कॅबीन अशे बाकीचे फॅसिलिटी. म्हजें एकच सजेशन कितें आसलें, आमच्या RTO ऑफिसान दिसाक कितलेशेच लोक येतात, तांकां परत परत सेकंड फ्लोरार वचप त्रासदायक आसतलें. लिफ्ट आसा, पण लिफ्ट तुमी जाणात न्ही, थोड्यांक लिफ्टाच्यो क्लास्ट्रोफोबिया आसता, केन्ना चुकून चलना बी जावंक शकता. म्हणून ते सेकंड फ्लोरार वयले फर्स्ट फ्लोर करपा जाय, आनी फर्स्ट फ्लोरार वयले काम सेकंड फ्लोरार करपा जाय, सर्विसीस करपा जाय. बाकीचें काम बरें चालू आसा. आमी अरावंड 16.5 कोटी हाचेर मोडटा. फुडले एक 7 ते 8 म्हयन्यांनी हे काम सोंपता म्हणून टार्गेट दिला. लेट्स से 1 year, पूण फुडल्या वर्सा भितर जातलो. हांव फॉलो करीत आसा. फूल बस स्टँडाक जे वयर फॅब्रिकेटेड वयर येतात सगळें कवर जाता. हो इंटरस्टेट बस स्टँड म्हणून हांगा एक बाकीच्या बस स्टँडार तुमकां नसतलो जे सिटीन आसा. हांगा एक रिटायरिंग रूम आसा विथ डिजिटल विथ लायब्ररी बी आसा, सो दॅट रातचोय कोणी रावलो जाल्यार ताच्यान बरो रावूं येता. फिडींग एक रूम आसा. सो हे जे बाकीचे फॅसिलिटी जे फुडल्या 25 वर्सांक जाय ते सगळे. ही जागा सगळी 5,700 आसा. ती आमची थोडी PWDन एक्वायर केला, रस्तो वायडनिंग. सो तो एक इश्यू म्हाका CM सरा कडेन उलोवंक जाय. ही जी वायडनिंग ह्या सायडीक एक्वायर केला ती तेवटेतली एक्वायर करची, आनी ही 1,000 जागा परत आमच्या कदंबाची जे पार्किंग इश्यू करतली तो थोडो कमी जाता. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकार. क्रिसमसाचे फाटभुंयेर गोंयांत चोख पुलीस बंदोबस्त दवरला. उत्तर गोंयचो एसपी निधीन वाल्सनान सांगले. सनबर्नाचे सुवातेर क्रायम ब्रांच, एंटी नार्कोटिक्स, लोकल पुलीस आणि फॉरेन्सिक टीमी तैनात केल्ल्याचेय ताणें सांगले. उत्तर गोंयचो एसपी निधीन वाल्सनान गोंयांतले सेक्युरिटीचो नियाळ घेतलो. गोंयांत नवे वर्स मनोवपाक पर्यटक आयल्यात. ते भायर सनबर्न सारखे इव्हेंट जातात. थंय ड्रग्सांचो वावर जावचो न्हू, लोकांक नितळ आनंद घेवपाक मेळचो हे खातीर सगळे तरेची जतनाय घेतिल्ल्याचे ताणें सांगले. ऐकात. Goa Police has successfully ensured the safety and security of all the tourists as well as the people in Goa during Christmas. Fully geared up है हमारा team to ensure a smooth tourist season this year as well. Local police
means district police, traffic police, security team, special branch, crime, एंटी नारकोटिक्स, सारे यूनिट्स को कॉम्प्रहेंसिवली एक होलिस्टिक टीम बनाए जिसमें ट्रेनिंग यूनिट से भी और बाकी जीआरपी से भी लोगों को मिला के वी हैव मेड ए होलिस्टिक एंड कॉम्प्रहेंसिव सिक्योरिटी प्लान फॉर एंटायर गोवा टू एंश्योर ए सेफ एंड सिक्योर टूरिस्ट सीजन। काफी एक्टिविटीज इस टाइम होता है गोवा में। गोवा पुलिस हैज ऑलवेज एंश्योर्ड सक्सेस ऑफ ऑल दिस एक्टिविटीज। इसी दौरान अभी हमारा कल गोवा में सनबर्न फेस्टिवल भी होने वाला है 28th, 29th और 30th। सनबर्न में we have made elaborate arrangements. Local police का arrangement रहेगा to ensure safety and security of all the tourists as well as people who are in and around the venue. From the traffic point view also there has been a comprehensive plan to ensure smooth flow of traffic and to ensure that the civilians or other people do not face any hurdles. सनबर्न के लिए हमने स्पेशल अरेंजमेंट्स बनाए to ensure that nobody is meddling into any unnecessary chemical or drug intake. We are deploying special teams consisting of crime branch, anti-narcotics, local police and forensic teams. डायरेक्टर फॉरेंसिक लेबोरेटरी वरना मेरे साथ बैठा हुआ। इनके जो सीनियर एक्सपर्ट्स हैं ये लोग भी क्राइम ब्रांच के साथ, डीवाईएसपी क्राइम इज ऑल्सो हियर, क्राइम ब्रांच के साथ मिलके एक स्पेशल टीम बनाए। ये लोग सनबर्न के वेन्यू में और फ्रॉम आउटसाइड पेरिफेरी में और ओवर इन द नियर बाय अंजुना एंड कलंगूट एरिया दे विल बी डूइंग पेट्रोलिंग इन दैट एरिया एंड रैंडमली अगर लग रहा है कि somebody is involved in drug peddling और इवन कंज्यूमिंग ड्रग्स और ड्रग्स के इन्फ्लुएंस में लग रहा है कि मतलब वेन्यू में या आसपास के एरिया में घूम रहे हैं, इमीडिएटली दे विल बी पुट अंडर रिगरस टेस्टिंग। गोवा 365 खातीर ओमकार देशप्रभू। घेऊया एक ल्हानसो विसव। विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो। मया एव्हेक्यू प्रॉपर्टीत 1,02,000 घरांचेर दावो करपाक मेळचो ना। नवे घर बांदिल्ल्यांनी पोरण्या घराचो दावो सोडचो। भावा भावांमदीं तश्यो हरकती घेतल्या आसतीत जाल्यार त्यो फाटी घेवच्यो। मया अशे तरेन कांय सनदी आडखून पडल्यात। ते फाटभुंयेर मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आनीक 224 सनदींचो प्रश्न निकालात काडलो। मये कुमारवाड्या वयल्या सातेरी देवळाच्या सभाघरांत सनदी भेटोवपाच्या कार्यावळींत तो उलयतालो। शेत जमिनी लोकांच्या नावार करपाची प्रक्रिया वेंगेत सुरू जातली अशें मुख्यमंत्र्यान सांगले। मयेची इव्हॅक्यू प्रॉपर्टी आता सरकाराची जाल्या। आता थंय कोणे बांदकाम केले वा बांदून दुसऱ्या कोणाक विकले जाल्यार सरकार ते मोडून उडयतले। सरकारी जमिनींत आता कोणे बांदकाम केले जाल्यार ते मोडटले अशें मुख्यमंत्र्यान सांगले। आयकात ताका। जेन्युइन केस जर कितें आसत जाल्यार तो विचार करूं येता ना जाल्यार लोकांनी आतां घरां बांदतले ओके सरकाराच्या जागेर येवन आनी तुमी आतां क्लेम करतले तें जावचें ना। आनी हांव परत एकदां सांगता आनी हांवें फाटलेय फावटी सांगलेलें सरकाराच्या जागेर जर कोण आतां घर बांदून तिसऱ्या पुढच्याक विकता आसत जाल्यार इन फ्युचर तेजी घरां डेमोलिशन जावपाक शकता। परत सांगता आनी घर बांदता तेणी याद दवरचें, विकता तेणी याद दवरचें, घेता तेणी याद दवरचें। मया इव्हॅक्यू प्रॉपर्टी जर कोण आता नवीन घर बांधता आणि
आणि जर बांधलेले घर नवीन विकत घेता जाल्यार ते डेमोलिशन जाले जाल्यार सरकाराक आमदाराक आनी डेप्युटी कलेक्टराक जबाबदार धरू नाका. आम्ही जर कोणी बांधले न्ही. आता तुम्ही म्हणटले उरलेली इव्हेंट प्रॉपर्टी ही सरकाराची प्रॉपर्टी आसा आणि त्या सरकाराच्या प्रॉपर्टी कितें करपाचें. फाल्यां सकाळी गांवाच्या विकासा खातीर वेगवेगळे प्रकल्प जे करपाचे असतात तेजो आमी ताका आतांय सांगला की आमकां जर एखादो म्हणजे 1 लाख 2 लाख स्क्वेअर मीटर जर जागा वेगळी प्रॉपर्टी आसा जाल्यार बरो प्रकल्प मयात आमकां हाडपाक जाता. आपूण सनद घेतली आनी मूळ घराचेर रावतालो ताका घर दिवं नाका म्हणून तेजेर ऑब्जेक्शन घातलें. पण कायदो हे सांगता तो ज्या घरात रावता एक तर ड्युएल सनद मेळची ना. एकट्याच मनशाक 2 सनदी मेळूंक शकना सरकाराच्या कायद्याप्रमाणे. दुसरो कायदो सांगता ज्या घरात तो रावता ज्याच्या नावार लायट आसा बील आसा मागीर तेणी क्लेम करची आपल्या बाबायचें घर आसलें बील म्हणून. पण आतां तुजो दुसरो भाव रावता आनी तेजे लायट आनी बील सगळे म्हणजे तेणी ओल्ड डॉक्युमेंट सबमीट केल्या. हांवें ताका सांगलां तेजें डिसिजन घे. ऑलरेडी जे 1940 आमदाराचेर बील धाडप आमदाराक दोगूय जाय. हांवें मुद्दाम कळपाचें सांगता तेजो कांयच भितर दोश ना आनी तेजो कांय इंटरफियरन्सूय आसचें ना. कायद्या प्रमाणे जो ताका रावता ताका त्या घराची सनद ही बेगीनात बेगीन मेळपाक जाय. ना जाल्यार जातलो कितें एन्सिस्टर घरात जो रावता पळय तेजेर अन्याय जातलो. तो तेजेर अन्याय जावंक उपयोग ना म्हणून कायद्या प्रमाणे तो डिसिजन जे आहा ते ताणें घेवचें. जेणे करून उरलेल्यो 90 सनदी ज्यो आहा पळय बाबडे जे ओरिजिनल जे रावपी घराना तांकांय जाता तितके बेगीन मेळटल्यो. ताची म्हाजी रिक्वेस्ट आसा जर कोणी अशा पद्दतीन कंप्लेनी घातल्या आपल्याच भावांचेर जाल्यार त्यो कंप्लेनी फाटीं घेवच्यो तेजें स्पश्ट मत आसा. हितून आडवण्यात कांय अर्थ ना. गोवा 365 खातीर महेश गोवेकार आणि संगीता ओली. मडगावच्या नावेली वाठारात नावेली गावचे बऱ्या मनाचे लोक हे संस्थेन भुरग्यांचे फेस्त घडोवन हाडले. वेगवेगळ्या उपक्रमांचो हे कार्यावळीत आस्पाव आसलो. नावेलीच्या अवल लेडी ऑफ रोजरी चर्ची लागीं 27 डिसेंबर ते 1 जानेवारी मजगती भुरग्यांचे फेस्त ही कार्यावळ मनयली. भुरग्यां मदीं वेगळी उमेद तयार करप ह्या फेस्ताचो हेत. फेस्ताकार मारियस फर्नांडिसान घडोवन हाडिल्ले हे भुरग्यांचे फेस्त. गोंयची संस्कृताय संगीत आनी पोरणी कला हांगा शिकपाक मेळटा. आणि भुरग्यांच्या फेस्ताक भुरगीं नाचली जाल्यार कितें तरी उणें जावपाचें. आनी आयज तुमी सगळीं भुरगीं हांगासर हे थोडेशे दीस बरोबर कितें तरी शिकून भुरग्यांच्या फेस्ताक गोंयांत जावन हांगासर एकठांय जाता. आनी ह्या दिसांनी जायत्यो वस्तू तुमकां शिकूंक मेळटल्यो. जावं ते रोदेसांव करून जावं ती मोल्लां करून जावं ते कोट्याचो डान्स शिकून वाजोत्रां वाजोवन खातारां करून जायते शिकूंक मेळटलें. सो यू वॉन्ट टू लर्न समथींग दिस डेज? येस ऑर नो? यू वॉन्ट टू लर्न दिस डेज? येस. सो if you are to learn, you have to come every day in the morning and you are going to be taught something traditional. So the reason today we are doing this camp is because this is something for you all to learn and you are a part of history. So this is the first ever children's fest, Gurgacha fest anywhere in Goa. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गावकार आणि सानिका नागवेकर.
घेऊया एक लहानसं विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. गोंयभर नाताळाची उमेद पाताळल्या. म्हापसा बाजारात आनी सेंट जॉर्म चर्चीत नाताळांची परब मनयल्या. भाविकांनी नाताळा निमतान देखावे करून जेजूची जल्मकानी सांगल्या. पळयात काय खीण. नुवे वाठारात नाताळ मनोवपाक भाविकांचे उमेदीक ओतो आयिल्ल्याचे दिश्टी पडटा. सगळ्या धर्माचे लोक एकठांय येवन जेजूचो गोठो तयार करतात. आमी ल्हान गोठो करताले पूण आतां ताका व्यापक स्वरूप मेळ्ळा अशें नुवेच्या एका थळाव्यान सांगले. मिळून केल्लो आसा हो करपाक ती जाय 3 पिढीन 3 जनरेशनाक सारकी मेहनत केल्लेली आसा आनी पळोवन दिसता तुमकां तुमचो कितलो सपोर्ट मेळ्ळा आतां आमकां आनी हो स्पेशली गोठो आमच्या जे डिपॉस्टान आमी डेडिकेट करता. ओके कोण कोण केलो हो तुमी हांगा हिंदू क्रिश्चन मुस्लिम सगळी एक जावन केला? हय सगळे मेळून केला आमी गोठो. अशें कोण स्पेसिफाय ना स्पेसिफाय ना. म्हणटा ही एक मेसेज दिवपाक सोदता कितें? हांव एक मेसेज दिवपाक सोदता जशें देवान केला तशें तुमी दुसऱ्यांक हेल्प करचो. हो सगळो जो गोठो जो आसा विदाउट वेल्डिंग यू कॅनॉट डू इट. So you are the good and professional welder because from Beloy, Agonda. Okay. So आयच्या उगडासाक आमी हो गोठो बरो केला आनी हेज्या मुखार तेजी इश्ट आसली की हेज्यान बरो करपाक पूण सडनली तेका देवान तेका आयज आपयलो. आयज तो स्वर्ग राज्यान आसा आनी म्हाका दिसता तो वयर तो गोठो पळयता आमकां आनी तेजे गोठायेन आमकां तेणें टीम दवरलेलें आसा हें मिशन मुखार व्हरपाक आनी हें मिशन आमी आतां आमच्या एज अ ट्रेडिशनल आमी स्टोरी वयतले आनी हेज्यान बरें बरें स्टोरी वयतले आमी तेज्या आशिर्वादाचेर. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, रमेश नायक रावत, गौतमी गांवकार आनी संगीता ओली.
कुंकळी युनियन क्लबान 2-0 गोल फरकान युनायटेड क्लब ऑफ बाणावले आड फुटबॉल सर्त जिंकली. नावेले सरकारी शाळेच्या खेळामळार ही फुटबॉल सर्त बरीच रंगली. पळयात काय रोमांचक खीण. ऑल गोवा 9 UCT कप अंतर्गत फुटबॉल सर्त युनायटेड क्लब ऑफ तेलावली नावेलीन घडून हाडली. क्लाउडेसन आनी विराज हांनी कुंकळी युनियन क्लबा खातीर दरेकी 1 गोल केलो. युनायटेड क्लब ऑफ बाणावलेक 1 गोल करपाक जमले ना. शेवटाक 2-0 गोलांनी कुंकळी युनियन क्लबान जैत जोडले. पळयात रंगतदार डावपेच. युनायटेड क्लब ऑफ तेलावली हांचे बोल्ले आनी हे भुरग्यांक हिंगा बरी उमेद हाडपाक हो टोर्नामेंट आमी घडोवन हाडला. जायत्या वर्सां पयलो जातालो लायक मे बी आय ऑल्सो डोंट नो म्हणजे एक 20-25 वर्सां जायत इंटरव्यू जाता हिंगा. बट हो आमी आतां आफ्टर लॉंग टायम हो घडोवन हाडला. 12 टिमी गेले आनी 7 तारखे फायनल आसतले. आज खंयची टीम आसली खेळ? आज कुंकोली आनी बेनावली खेळ्ळे. कुंकोली जिखले. कितें दिसता आतांची भुरगीं जी आसात हे फुटबॉलाक खूब मुखार आसात, तांकां खंय तरी भुरग्यांक उमेद आहा येवपाक. लायक सगळे भुरग्यांक मातशें सपोर्ट मेळपाक जाय न्हू. लायक मातशें तांकांय बी उमेद हाडपाक जाय. लायक एवरी गांवां अशें करून टोर्नामेंट जालें जाल्यार तांकांय बरें जाता खेळपाक. आनी मनशां हेल्थूय बरी उरता. हय हेल्थूय बरो जाता. गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, मनीषा जाधव आनी ओमकार देशप्रभू. हवामान सुके उरपाची खूप शक्यताय आसा, जाल्यार कांय कडेन कमी चड प्रमाणात धुके आनी दव पडटलो. हवामान विभागान अदमास उक्तायला. सकाळचे उणे तापमान 20 डिग्री सेल्सियसाचे मजगती आसतले, जाका लागून सकाळी हवेत थंडसाण पातळटली. आणि आजचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.